नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 साठीच्या जाहिराती पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. एक नवीन जाहिरात आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. प्रेफरन्स देखील तुम्हाला ज्यावेळेसला देण्याची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस त्याच्यापूर्वी तुम्हाला सर्व जाहिराती पाहायला मिळतील. तर ही एक महत्त्वाची जाहिरात आजच्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संत निवृत्तीनाथ वनवासी ग्रामीण समाज उन्नती शिक्षण संस्था, खैरे आंबिवली विभाग, वाडा जिल्हा पालघरची ही संस्था आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. पहा, आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील दिला आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय पदनिहाय रिक्त पदांचा तपशील समजून घ्या. आणि या ठिकाणी अशा काही संस्था आहेत ज्यांना तुम्ही प्रेफरन्स द्यायचा असतो, ज्या की 80%च्या आहेत. याच्यामध्ये आपण समजून घेऊया. इथे जर पाहिलं तर अनुसूचित जमाती, सकाळीच एका उमेदवाराने ST पेसाच्या मला कमेंट केलेले आहे की ST पेसाच्या जागा येणार आहेत का असा प्रश्न विचारला. तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसतंय, महिलांसाठी 3 जागा दिसत आहेत, माजी सैनिक 1 जागा आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे 4 आहेत. म्हणजे ST पेसाच्या जागा भरपूर पाहायला मिळतील. काळजी करू नका बांधवांनो. 9 जागा त्या ठिकाणी जवळपास ST पेसाच्या जागा आहेत. खुला प्रवर्गाच्या देखील महिलांसाठी 1 जागा आहे आणि समांतर आरक्षणाविषयी म्हणजे समांतर आरक्षणाच्या 2 जागा आहे. अशा 3 जागा पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण जर विचार केला तर एकूण 12 जागा आहेत. आता थोडक्यात आपण त्याचं आरक्षण पाहूया. अंडर ग्रॅज्युएट आपण जर पाहिलं तर 1 ते 5च्या जागा आपण जर पाहिल्या तर 2 जागा आहेत सर्व विषयांसाठी. HSC DED आवश्यक आहे. TET पेपर 1 आवश्यक असतो. ग्रॅज्युएट टीचर 2 नंबरचा मुद्दा 6 ते 8 100% एडेड आहे. 2 जागा आहेत. DED त्या ठिकाणी हवं आहे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता त्यांनी BA म्हटलं आहे. पहा, म्हणजे 6 ते 8ला देखील BAची आवश्यकता त्यांनी त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता देण्यात आल्याचं पाहायला मिळते. पेपर क्रमांक 2 पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठीसाठी 6 ते 8ची जागा आहे. त्या ठिकाणी 80%ची ही जागा असते. इथे शिक्षण सेवक नसतो, लक्षात घ्या. अशा प्रकारच्या सुद्धा जागा देणं गरजेचं आहे. 38,600 ते 1,22,800 असं स्केल. S14 6 ते 8ला आपल्याला दिसतोय. बघा, S14 दिलं आहे, जे की तुम्हाला मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की S10 सोबत S14 देखील सर्वसकट त्या ठिकाणी लागू करणार आहेत. यांनी इथे स्पष्ट दिलं आहे S14चं पे स्केल असणार आहे 6 ते 8ला. त्यानुसार आपल्याला 1 जागा या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर 4 नंबरला 9वी-10वीची जागा आहे. 100% इंग्रजी विषयाची जागा आहे. 1 जागा आपल्याला पाहायला मिळते. BA BEdचा उमेदवार त्या ठिकाणी पात्र आहे किंवा ज्याचं MA झालेलं आहे तो सुद्धा पात्र असणार आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10साठी आपण जर पाहिलं तर गणित विषयाची सेपरेट जागा आहे. BSc BEdचा उमेदवार आवश्यक आहे. 2 जागा दिसत आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10साठी पार्शियली एडेडमध्ये विज्ञान विषयाची जागा 1 दिसते आहे. आणि 7 नंबरला जर पाहिलं तर भाषा विषय इंग्रजीचीच 80%ची देखील जागा आहे. BA BEdची आवश्यकता आहे. अशा एकूण 10 जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माननीय संस्था सचिव यांनी देखील त्यांचा नंबर देखील दिलेला आहे आणि संस्था अध्यक्ष यांनी देखील त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. इथे लक्षात ठेवा की डायरेक्ट कुणीही त्यांना संपर्क करायचा नाही आहे. तुम्हाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे पात्र आहात की नाही हे तुम्हाला समजेल आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जाईल इंटरव्ह्यूसाठी. 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET CET उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. म्हणजे ज्यांचं TET CET आहे वरच्या 3पर्यंतच्या जागांसाठी, म्हणजे पहिलं अंडर ग्रॅज्युएट 1 ते 8साठी तुम्हाला TET CET परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वीची पास असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची जाहिरात आहे. तुमचं काम कुठं ना कुठं तरी झालं पाहिजे, यासाठी तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.